हॅलो स्टुडंट्स, आज आपला टॉपिक आहे फाइंड 3 इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन फॉर ईच ऑफ द फॉलोइंग। आपला फर्स्ट फ्रॅक्शन आपल्याला दिसत आहे 5/7। आपल्याला याचे 3 इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढायचे आहे। तर आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढताना आपल्याला काय करायचं आहे, तर सारख्या व्हॅल्यूचे आपल्याला 3 फ्रॅक्शन्स काढायचे आहे। तर पहिला जो आहे 5/7, आपण 5/7 जसेच्या तसे राईट करायचे। त्यानंतर त्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढण्याकरता काय करायचं, तर 2 न मल्टिप्लाय करायचं। आपण जसं वर 2 न मल्टिप्लाय केलंच म्हणजे न्यूमरेटरला 2 न मल्टिप्लाय केलं तसं डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचं आणि त्याचे आन्सर काढायचं। त्याचे आन्सर इन 10/14 हा झाला आपला फर्स्ट इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन। याचप्रमाणे आपण काय करू, सेकंड आणि थर्ड पण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढू। तर 5/7 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 7 इंटू 3, तर हा झाला आपला 5 मल्टिप्लाइड बाय 3 15 आणि 7 मल्टिप्लाइड बाय 3 21 हा झाला आपला सेकंड इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन। आणि आता आपल्याला थर्ड इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढायचं आहे। तर थर्ड इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपला कसा येईल, 5 मल्टिप्लाइड बाय 4 आणि 7 मल्टिप्लाइड बाय 4। इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की जसं वर मल्टिप्लाय केलं तसंच तुम्ही न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं तसंच डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचं, त्याच वेळेस ती व्हॅल्यू सेम राहणार आहे। तर तुमचं आन्सर इन 5 4 जा 20, 7 4 जा 28। तर हे झाले तुमचे 5/7 3 इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन। आता आपण सेकंड जी व्हॅल्यू आहे आपली 15/25 याचे पण आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढू। तर 15/25 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2। जर न्यूमरेटरला तुम्ही 2 न मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला पण 2 नच मल्टिप्लाय करायचं आणि आन्सर इन 30/50। आता आपला हा झाला फर्स्ट इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन। आता आपण काढू सेकंड, म्हणजेच 15/25 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3। याचं आन्सर इन 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 3 जा 45, 45/75। त्यानंतर 15/25 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 4, 15 मल्टिप्लाइड बाय 4 60 आणि 25 मल्टिप्लाइड बाय 4 100। तर हे झाले तुमचे 13/50 वन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन, 45/75 सेकंड अँड 60/100 थर्ड इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन। आणि त्याचप्रमाणे आपण 1/9 चे पण काढू। 1/9 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2, 2 1 जा 2, 9 2 जा 18। त्यानंतर 1/9 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3, 3 1 जा 3, 9 3 जा 27। आणि थर्ड जो आहे आपला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन 1/9 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 4, 4 1 जा 4 आणि 9 4 जा 36। तर याप्रमाणे आपण फर्स्ट सेकंड आणि थर्ड, तर याप्रमाणे आपण ह्या दिलेल्या तिन्ही पण फ्रॅक्शनचे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढलेले आहेत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला